Speaker sir, Answer the. I may be permitted to ask Star LQ 2C. To see. Speaker sir, answer as per Cyclostar. Speaker sir, हो इशू आसा मायनिंगाचो. शाह कमिशन म्हणटानी एक मायनिंग स्कॅमाचें कॉम्प्यूट केलें की 34,935 crores हें लॉस जालें म्हणून. आनी हाजेर व्हडलो इशू जालो, गोंयांत गाजलें आनी गोंयांत गाजून तुमचो पक्ष 2012 पावरान आयलो. खरी खबर न्ही. स्पीकर सर, आतां आन्सर म्हाका अशें दाखयता, details of mining leases operational between 2000 to 2013 and investigated by the SIT are 126. हें तुमी आन्सर दिला एनेक्शर येवन. म्हजो दुसरो क्वेश्चन आहा की अमावंट कितलो रिकवर केलो पळया. 35,000 कोटी खंय, 126 मायनी खंय आनी अमावंट रिकवर्ड नील. जाल्लें 2012, आज आहा आमी 2021, 9 वर्सां जालीं. स्पीकर सर, गोवा फावंडेशन म्हणटा हायकोर्टान गेलें रिकवरी करपाक. डिमांड नोटिसी धाडल्यो 1,580 क्रोराच्यो 2016. हो अमावंट कोणें कॉम्प्यूट केलो? चार्टर्ड अकाउंटंटांनी, which was subsequent to a decision taken in this house. Subsequently, notices were issued pursuant to a CAG report. Notices were of 1,922 crores in 2017. गव्हर्मेंटान सांगलें, जेन्ना कोणे तरी सुप्रीम कोर्टान गेले तेन्ना गव्हर्मेंटान आपले बोनाफाइड्स प्रूफ केले की आमी ह्यो पळय नोटिसी धाडल्या 1,922 क्रोराच्यो. आनी सुप्रीम कोर्टान डायरेक्शन दिली की रिकवरी स्टार्ट करा म्हणून. स्पीकर सर, आतां म्हजो पयलो सप्लिमेंटरी येता की तुमकां खबर आहा डीम्ड एक्सटेन्शनान 118 मायनिंग लिजीस SITच्या इन्व्हेस्टिगेशनान आसा. रूल 37 मिनरल कन्सेशन रूल्स 1960 prohibits the transfer of mining leases without the consent of the state or central government. जेन्ना सरकार जाणा की अश्यो 118 मायनिंग लिजीस ऑपरेशनल आशिल्ल्यो आनी तातूंतले मायनिंग करून तिसऱ्याकूच प्रॉफिट जालो, रॉंगफूल गेन्स टू थर्ड पर्सन्स. This is the exact words in the judgment. हें जेन्ना खबर आहा तुमकां, तेन्ना तुमी असल्या लोकांचेर एक्शन कित्याक घेतली ना? हो म्हजो पयले सप्लिमेंटरीचो पार्ट ए. आनी पार्ट बी, एक प्रोविजन आहा टू डिटरमाइन दीस मायनिंग लिजीस. डिटरमाइन म्हळ्यार कितें? टू रिमूव द कन्सेशन फ्रॉम दीस पार्टीज. हें तुवें कित्याक केलें ना? हो म्हजो पयलो सप्लिमेंटरी. पयलो कितें म्हटलं तुवें? पयलो सप्लिमेंटरी म्हजो असो आहा की तिसरे मनशांनी हे रिन्युअलाच्यान पयशे केले, रॉंगफूल गेन्स, तांचे कडच्यान तुमी रिकवरी कित्याक केली ना? तुमकां सुप्रीम कोर्टान डायरेक्शन दिल्लें आहा. दुसरें की यू हॅव अंडर रूल 37 पावर टू डिटरमाइन दीस मायनिंग लिजीस. वाय डीड यू नॉट डिटरमाइन देम? डिटरमाइन मिन्स रिमूव द कन्सेशन फ्रॉम देम. हें कित्याक केलें ना तुवें? आज मेरेन 2012च्यान ह्यो काणयो सांगल्या म्हणून. स्पीकर सर, तांणी जो विशय 2012तल्यान मांडलो तो एक विशय बरोबर आहा. 34,935 crores शाह कमिशनाच्या रिपोर्टा प्रमाणे. गोवा गव्हर्मेंट हॅज सस्पेंडेड मायनिंग इन सप्टेंबर 22. MOEF सस्पेंडेड द EC इन 2012. बरोबर आसा स्पीकर सर. ताणें सांगलो त्यो केसीसूय बरोबर आहा. तेजेर हांव डायरेक्टली तितून डिटेलान आनी परत वचना की तेणी जो सांगलो विच इज एन एट प्रेझेंट एक्चुअली हो CA रिपोर्ट्स ताज्या प्रमाणे ऑलरेडी केसीस सगळ्यो ज्यो आसा ह्यो फायल जाल्ल्यो आसा आनी कोणी ताजो रिपोर्टूय तयार जाल्लो आसा, तांकां नोटिसीसूय धाडल्या. आनी अकॉर्डिंग टू डॅट हायकोर्टाक आमी एफिडेविटूय दिलां की तांच्या कडल्यान रिकवरी करता. हितूर स्पीकर सर 2 आसा. एक हँडलींग, तूं जो सांगता विथ हँडलींग लॉस आनी तो ह्या रिपोर्टा प्रमाणे म्हणजे जो 34,935
जो आहा पळय न्ही ताज्या प्रमाणे तो सगळो रिपोर्ट तयार केला आनी हांवें ऑलरेडी तांकां नोटिसीस इश्यू केला. दीस इज द फर्स्ट ती रिकवरी जी आसा पळय न्ही जी कितें एक्चुअल रिकवरी येता ती एक्चुअल रिकवरी आमी करतले. सेकंड, तुवें जो सांगलो की तुमी आयज पर्यंत ह्यो ज्यो लिजीस तेंच्या कडेन आहा पळय न्ही त्यो रिवर्ट कित्याक करूंक ना. ओके स्पीकर सर, दीस मॅटर एट प्रेझेंट इन द सुप्रीम कोर्टाच्या हेज्या प्रमाणे हे मॅटर चालू आसा. आमी अजून त्यो तेंच्या कडल्यान रिवर्ट करूंक ना. ना स्पीकर सर, म्हजो स्पेसिफीक आशिल्लो. आय डोंट वॉन्ट टू जस्ट आर्ग्यू विथ यू. मुद्दाम स्पेसिफीक हांवें विचारलेलें की तुमकां अंडर रूल 37 डिटरमायन करपाक पावर आहा. सुप्रीम कोर्टान तुका आडावंक ना. मागीर तुवें डिटरमायन कित्याक केलें ना? नंबर 2, आज मेरेन तुवें रिकवरी जावंक ना. तुवें सांगलां आमी अशें नोटिसी धाडल्या हें धाडलां. दीस इज ऑल डिले. 9 वर्सां जालीं. स्पीकर सर, हाजी एक सुप्रीम कोर्टान आनी एक केस चालू आहा विच इज एन अंडर द नायन जज बेंचीस इन द 1996. ही सुप्रीम कोर्टान केस आसा विच इज अगेन पेंडींग इन द सुप्रीम कोर्ट. तेजेर स्पीकर सर ताजेर अजून डिसिजन जावंक ना. कारण ही जी लिजीस जी आसा पळय न्ही ही लिजीस खूब पयलींच्यो लिजीस ती तेंच्यांनी जेन्ना एबॉलिशन एक्ट आयलो एबॉलिशन एक्टाच्या उपरांत तांच्यांनी स्वता केसीस घातलेल्या ती परत पेंडींग आसा. ही पेंडींग आसा त्या खातीर हे दोनूय कोर्टान जे सुप्रीम कोर्टानूच आसा ताज्या खातीर जे तूं म्हणटा पळय न्ही वीच इज नॉट डन. Speaker sir, I would like to remind the Chief Minister that on 21/4/2014, Supreme Court issued directions to Goa government that you carry out investigations under Rule 37 and take action. Till now, action is not taken. 7 वर्सां जालीं. एक मिनिट, don't disturb me. I am talking to the minister who has to answer. कित्याक जावंक ना? My question is pointed because I am coming towards something else. Zalen, you have admitted that action has not been taken. Speaker sir, ह्या उत्तराच्या एनेक्शर डियान सिरियल नंबर 7 तुम्ही म्हणला की 12 ऑगस्ट 2013 डायरेक्टर ऑफ मायन्सान एक क्रायम ब्रांचाक CR 15/2013 म्हणून केली अगेन्स्ट ऑफिशियल्स अँड मायन ओनर्स इंडिकेटेड इन द शाह कमिशन रिपोर्ट. हें तुजें एनेक्शर डी दाखयता आन्सरान. म्हाका आतां ट्रायल स्टेटस हे CR 15/2013 कितें आसा ट्रायल स्टेटस हो तुजे कडच्यान जाय. नेक्स्ट सेशन म्हटलं तुवें एनेक्शर डी सिरियल नंबर 7 CR 15/2013 रियल नंबर 7 सिरियल नंबर 7 एनेक्शर डी चार्जशीट 8 तशें न्ही चार्जशीट जाली. हय. Speaker sir, I would like to tell the Chief Minister further on that you have asked the High Court to stay the trial. चार्जशीट केली तुवेंच हायकोर्टाक वचून सांगला. तुवें म्हळ्यार सरकारान की ट्रायल स्टे कर म्हणून आनी हायकोर्टान स्टे केल्ली आहा इन दीस मॅटर. मे बी यू आर नॉट अवेर. बेटर अंडरस्टँड वॉट दीस इज. स्पीकर सर, दीस इज अ क्लियर केस ऑफ मॅच फिक्सिंग that you are filing the case yourself. You are telling them not to take action also. म्हणजे ना जाल्यार तूं ना म्हणून सांग म्हाका. तू उलोवच्या पयलीं 1 मिनिट राव. तू हांवें स्टे केला डिपार्टमेंटान म्हणूं नाका. 2 मिनटां कशा रेकॉर्डाचेर You have asked the High Court to एक stay. सुद्धा केस चार्जशीट केल्ली आसा. एक सुद्धा वयल्यान तुका सांगता पळय ना दोन जेका हायकोर्टान सुप्रीम कोर्टान गेल्या स्पीकर सर 2 केसीसच्या बाबतींत आमी हायकोर्टात आमकां वयल्यान तेंच्यांनी भायर उडयल्यो केसी आमी सुप्रीम कोर्टान अपील केल्या म्हणून सांगता. हांव चार्जशीटाचेर उलयत ना. हांव म्हणटा यू हॅव अप्रोच द हायकोर्ट टू मेक अ पुट अ स्टे ऑन द ट्रायल. High Court has agreed to it because you have gone there. चेक कर तू तसे तिसरो पार्ट. स्पीकर सर, एज पर सेक्शन 22 CM त्या आयक तू मागीर आयक तांचे. अरे तूं CM जा मरे बस मरे कितें उलोवं दी मरे. मायनींग म्हळ्यार इतलें हें जाता तुमकां ताक्क जाता. तुमचेर कांय उलयना आमी रिकवरीचें उलयता मरे. तूं ओनर काय कितें मायन ओनर. स्पीकर सर हांव परत एकदां सांगता ही केस जी आसा पळय न्ही आमी एफिडेवीट दिला ही स्पेशल कोर्टाक वचूंक जाय म्हणून आनी हायकोर्टान तेजेर स्टे दिले. आमी मागूंक ना. आमी दिल्ले एफिडेवीटूय जाय जाल्यार हांव दवरता. आमी मागूंक ना. आमी ताका स्टे मागूंक ना. स्पीकर सर फुडें सांगता तुका.
Section 22 of the MMDR Act says that only competent authority has to file the case in front of the magistrate on behalf of the state. Competent authority केस फायल करूंक जाय म्हळ्यार डायरेक्टरेट ऑफ मायन्स. स्पीकर सर, कंप्लेंट फायल केली पुलिसेचे फुडें आनी पुलिसीन चार्जशीट केली मॅजिस्ट्रेटा कडेन. मॅजिस्ट्रेटान तुमकां सांगलें प्रोसेस इज रॉंग म्हणून. हें हांव कित्याक सांगता, हांवें पयलीं हिस्ट्री कित्याक दिल्या. 2012च्यान 21 आहा आमी, ते म्हणसर हें गेमूच चालू आहा. सारांश ताजो असो की तुजो डिपार्टमेंट कोण चलयता, मायन ओनर चलयता काय सरकार चलयता, हो प्रश्न येता. स्पीकर सर, आतां हांव तुका हें पॉयंट आवट करतकर, स्पीकर सर, अंडर सबसेक्शन जी क्वेश्चनाचो सबसेक्शन जी म्हणून आहा, द कॉपीज ऑफ नोटिसीस इश्यूड टू वेरियस मायनिंग ऑपरेटर्स, लीज होल्डर्स सिन्स 2012 टील डेट फॉर इलिगल मायनिंग इन द स्टेट. हें हांवें तुका मागलां. तूं म्हाका म्हणटा this cannot be taken up since it is before the honorable courts. Speaker sir, this is the house is supreme. RTI in reply मेळटा ह्यो, त्यो तुमी आमकां आन्सर म्हणून दिनात. So what are you hiding? Some settlement going on? कित्याक सेटलमेंट चालू आहा म्हणून आजून सामकेच आवाज आहा. स्पीकर सर, गोवा फावंडेशन मॅटरान सरकारान डिटेल्स दिल्यो हायकोर्टान, पूण तूं म्हाका दिना डिटेल्स. स्पीकर सर, अशें दिसता की सरकाराचे एफर्ट्स टू रिकवर द मनी आर नॉट फेलिंग. यू आर नॉट फेलिंग, यू आर इंटेन्शनली बींग मेड टू फेल, विच इज वॉट मेक्स मी इन्फर दॅट यू आर नॉट रनिंग द डिपार्टमेंट. स्पीकर सर, ताका सांग, एक प्रश्न विचारलो न्ही, कित्याक सांगता, तो भाशण करीत वता. भाशण न्ही, हांव परत एकूच तूं म्हाका रेफ्यूट कर मरे. दिता न्ही, रेफ्यूट तुजे कर. पयले सांग, हांव सांगलां ते ऐक म्हणजे ओके. बाकी कोण कितें खंयच्यान आरटीआयन घेत बसल्या पळय न्ही, थोड्या जाणांक जांकां मायनी बंद उडोवपाच्यो आसा पळय न्ही, तेच तर हांगासर सगळीं ते आरटीआय घेवन मायनी बंद उडोवपाचें काम करीत आसा. हांव तितूर वचना. सरकाराचो प्रयत्न सुरू आहा कंप्लीट मायनिंग सुरू करपा खातीर. तेणी जो पयलो प्रश्न जो सांगलो की पीआयन हेजे कडेन केस फायल केल्या म्हणून, बरोबर आसा. देर इज अ गॅजेट नोटिफिकेशन विच इज PI हॅज ऑथरायज्ड टू फायल द केस बिफोर द मॅजिस्ट्रेट. सर, तुमचो एक्टान कितें आहा? द नोटीस ताच्या उपरांत नोटिफिकेशन केला. सेक्शन 22 ऑफ MMDR म्हाका खबर आसा. You have to file in front of the magistrate. तुम्ही मुद्दाम चुकयले तें. मुद्दाम इतल्या खातीर चुकयला कित्याक तुमकां खेळूंक जाय बॉल घेवन. आमचें इंटेन्शन क्लियर आसा हे बाबतींत खंयचेरूच. हांव सांगता, आमकां परत एकदां म्हणजे केसीस सुरू आसा आमी ना म्हणूंक ना, आनी आसा त्यो सगळ्यो दिल्याय ताका. आनी जर कितें उरलां आसत अजुनूय तेणी मागलेलें न्ही जाल्यार अजुनूय हांव डिपार्टमेंटाक सांगता दी म्हणून. दिवंकूच जाय तुवें म्हाका, कित्याक RTI ना म्हजे कडेन. हांव परत सांगता, RTI ना. आमकां लिपोवपाचें ना. जर कितें उरलां आसत कदाचित जाल्यार हांव दिवपाक लायता. लिपयला म्हणून सांगता ना, आमकां लिपोवपाचेंच ना. पण लिपयला कित्याक? हांव सांगता, हे पळय, बाय मिस्टेक जर डायरेक्टरा कडल्यान कितें उरलां आसत, आयक कितें उरलां जर आसत, टेक एक्शन ऑन डायरेक्टर. बाय मिस्टेक हांव त्या क्वेश्चनाचें कितें उरलां आसत, आय एम ऑन द रिकॉर्ड, हांव दिवपाक लायता. स्पीकर सर, अशें दिसता मायनिंग सुरवात जावचें न्ही म्हणून हांव म्हणना. मायनिंग बंद केलेंच कित्याक तुमी तें विचारता हांव. आनी 35,000 कोटी रिकवरी जावंक जाय म्हणून जी म्हणटाले ती तुमीच उलयले आनी तुमीच जिखून आयिल्ले. तेन्नाच्यान तुमी बसले हांगा. सो कोणें हाडयलें तुका? आमी हाडोंक ना. स्पीकर सर, आज मुखेलमंत्र्यान ही हॅज टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी बिकॉज ही इज द चीफ मिनिस्टर अँड ही इज ऑल्सो द मायन्स मिनिस्टर. आदलें कितें जालें तें ना. तूं आज बशिल्ला, तुवें काल एनावन्स केलां मायनिंग कॉर्पोरेशन म्हणून. आतां मायनिंग कॉर्पोरेशन तूं करतलो काय तें मागीर एनिवे ते बजेटाचेर उलया. तें नाका, आतां नाका, हांगा नाका. हांगा लेटस्ट तूं विचारता पळय कशें आहा. स्पीकर सर, तेका जर डिमांडाचेर उलोवपाक जाय डिमांड न्ही. उलोवनी. हांवें तुका क्वेश्चन विचारला. स्पीकर सर, तुम्ही सांगा स्पेसिफिक विचारा म्हणून हांव उत्तर दिता. म्हाका कांयच हरकत ना. स्पीकर सर, स्पेसिफिक विचारना. नॅशनल मिनरल पॉलिसी नरेंद्र मोदीच्या सरकारांची काढली 2018. तातूंत म्हणलां की मायनीचो ओनर कोण सांग. मायनीचो ओनर गव्हर्मेंट ना. मायनीचो ओनर पीपल. यू आर ओनली द कस्टोडियन ऑफ पीपल्स इंटरेस्ट. टुडे माय चार्ज इज दॅट दिस SIT is just sitting for so long.
स्पीकर सर हांव हेजेर सांगता आतां पर्यंत SITन कितें केलां तेंय सांगता ताका स्पीकर पैसे सर recover कितले जाले? एक मिनिट एक पैसे कितें जाले कितें जालें स्पीकर सर SIT पयशे रिकवर करूं शकना DMGनूच करपाचें ताच्या खातीर CAचो रिपोर्ट आनी बाकीचे सुरू आसा SIT ओनली लुक्स आफ्टर द क्रिमिनल ग्राउंड हांव परत कितें सांगता action घेतली? SIT criminal तुका दाखयता हांव. एक एकूच मिनिट SITन आतां पर्यंत टोटल FIR ज्यो आसा पळय न्ही ह्यो 16 फायल केल्यो चार्जशीटेड केसीस 8 अंडर इन्व्हेस्टिगेशन 2 केसीस ओके ताजी फायनल समरी तिगांची जाल्यार ट्रान्सफर 3 केसीस ओके आनी केसीस स्क्वॅश 2 हो SITचो आतां पर्यंत रिपोर्ट SIT कांयच करिना हें म्हणूंक शकना हे SITन इतकें काम केलां आनी SIT एट प्रेझेंट ऑन ट्रॅक आसा ह्यो सगळ्यो केसीस ज्यो आसा पळय न्ही इवन दो आमची केस जी भायर उडयल्ली ती आमी स्पेशल कोर्टांतल्यान ताजेर परत आमी अपील केल्लें आसा त्या ती तो जे चार्जीस करता पळय न्ही दॅट इज नॉट सो स्पीकर सर जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड हें म्हणणें आहा. हांवें सांगलें रिपोर्ट कितें हें- केला हें तो तुम्ही दाखयलो खेळयतात. हें सगळ्यांक खबर आहा. व्हडलें भाशण केलें काय ना म्हणजे हे भाशण म्हणल्यार कितें? अरे- दाखोवपाचें आसा स्पेसिफीक विचार स्पीकर तुका स्पेसिफीक विचारलें तुका पयलींच्यान स्पेसिफीक तुका आन्सर कितें आहा रिकवरी कितली केली हांवें सांगलें तूं जालो 2 वर्सां तुवें 2 वर्सां कितें केलें क्रिमिनल केसीस फायल करप इट इज नॉट अ रिकवरी विथ SIT स्पीकर सर हो 2 वर्सां मुखेलमंत्री आहा कितले पयशे रिकवर केले स्पीकर सर SITचो रोल रिकवरी कडेन न्ही आमी DMGंतल्यान जो CA आनी CA रिपोर्ट जो आसा ताज्या प्रमाणे रिकवरी खातीर ऑलरेडी आतां आसा पळय न्ही सगळ्यांक नोटिसीस काडल्या इट इज एन गोईंग ऑन फाटल्या 2 वर्सांक कंटिन्युअसली हे फायल केल्ले सुरू आसा स्पीकर सर आज म्हाका अश्युरन्स जाय बाय वेन गव्हर्मेंट रिकवर्स द मनी कालच्यान सरकार म्हणटा रिसोर्सीसाची बजेट स्पिचीन सगळें आहा की रिसोर्सीस ना म्हणून आमचे कडेन हें तुवें घेतलें जाल्यार जालें मरे बजेट स्पिचीचेर ताका सांग हांव उलयतां म्हणून सांग बजेटाच्या वेळार उलयता ह्या क्वेशनाचेर हांव हय उलयतां हय पण तुका पयशे रिकवर करपाचे ना करता. अश्युरन्स ती केन्ना करता ते? करता. केन्ना करता ते दी मरे स्पीकर सर ह्यो ज्यो केसीस सगळ्यो ज्यो कंप्लीट जातल्यो पळय न्ही ह्यो रिकवरी खातीरच आसा आनी डेफिनेटली आमी हायकोर्टाक एफिडेवीट दिल्लें आसा आमी रिकवरी करता स्पीकर सर एक मिनिट जय साळुंकर यू वॉन्ट टू आस्क स्पीकर सर अशें दिसता की मुखेलमंत्री मायनींग ट्रिपी कितल्यो जाता तातूंत चड इंटरेस्ट सर तो जाता चुकीचो आरोप करता हांव परत सांगतलो तेका सांग स्पीकर स्पीकर सर उलयता सर आसतना मायनींग आमी बंद करूंक सोदीत ना आमी स्पीकर म्हणटा सर सारकें हांव start परत कर. सांगता ताका सारकें स्टार्ट कर म्हणटा तेणी सारकें स्टार्ट करता हांव स्पीकर कशें सर आतां चलना तेनी हांव- साऊथ गोवान प्रायव्हेट प्रॉपर्टीचेर डंपिंग जाता सगळे पेपरांनी स्पीकर आयिल्लें सर तो चुकीचो आरोप हें करता तर तुका तेणी खबर ना दाखोवचें. हें तुका खबर ना जाल्यार आमकां कोर्टान वचचें स्पीकर पडटलें सर तेणी दाखोवचें हांव कित्याक दाखयतलो पेपर वाचना तूं स्पीकर सर थंय एक्सकवेशन आहा एक प्रायव्हेट जमनीचेर डंपिंग चालू आहा ते सगळें हांव सांगपाक तूं मंत्री बसला थंय एक मिनिट कितें चर्चा करता आले माव action? चर्चा आले माव स्पीकर सर एकूच मिनिट तो जे सांगतालो पळय न्ही हांव 15 केसींतल्यान 16 कोटी रिकवरी हाजी ऑर्डर DMGन पास केल्या 15 केसींतल्यान 16 कोटीची DMGन ऑलरेडी ऑर्डर पास केल्ली आहा 16 कोटी 16 कोटीची आतां केल्या उरलेल्यो केसीस पेंडींग आसा ट्रायल चालू आहा स्पीकर सर 35,000 कोटी आणि 16 सर, कोटी आम्ही कितें फकाणां स्पीकर करतात सर, चिल्लर घेवन आयला विच इज नॉट अ 35,000 crores